नमस्कार मंडळी, आज आपण करणार आहोत चवळीची भाजी. ती कधी काही लोकांना आवडतही नाही. चवळी रात्री भिजत घातलेली आहे. पहिले त्याच्यासाठी आपण मसाला तयार करू. कांदा, खोबरं, लसूण, थोडे खडे मसाले याचं आपण वाटण करून घ्यायचं आहे. एक छोटा टॅमॅटो, कांदा आणि लसूण. आपण ही कुकरमध्ये करणार आहोत. 3 शिट्ट्यामध्ये भाजी तयार. कुकरमध्ये तेल टाकलेलं आहे. तेल गरम झालं की जिरं मोहरीची फोडणी द्यायची. जिरं मोहरीची फोडणी चांगली अशी दिली, तडतडली चांगली की त्यामध्ये आपण लसूण ॲड करणार आहोत. लसूण मी थोडं बारीक कापलेलं आहे. लसूण टाकल्यानंतर आपण आता यामध्ये कांदा ॲड करणार आहोत. कांदा चांगला असा परतून घ्यायचा आहे. चवळीची भाजी तर काही जणांना आवडतही नाही. एकदा अशी करून बघा, छान लागते. कांदा टाकून झाला, आपण त्यामध्ये टॅमॅटो ॲड करणार. टॅमॅटोही चांगला असा मऊ करून घ्यायचा आहे. कांदा टॅमॅटो आता चांगला असा परतलेला आहे. त्याच्यामध्ये आपण मसाले ॲड करू. 1 चम्मच हिंग, थोडेसे धना पावडर, हळद, मसाले. मी किचन किंग मसाला ॲड केलेला आहे. तो आता चांगला एकत्र करून घ्यायचा आणि आपल्या चवीनुसार तिखट ॲड करायचं. त्याला थोडंसं जरा एकत्र करून जरा थोडं तेल सुटेपर्यंत ठेवायचं. आता चांगलं एकत्र झालं की त्यामध्ये आपण आपले तयार केलेले जे कांदा, खोबरं, लसूणचं वाटण आहे ते ॲड करायचं. मी ते 2.5 चम्मच वाटण ॲड केलेलं आहे. आपल्याला जसं ग्रेव्ही पाहिजे त्यानुसार ॲड करायचं. हे सगळं एकत्रित करून घ्यायचं. एकत्रित करून झालं, यामध्ये मीठ ॲड करायचं. कारण आपण कुकरला करणार आहोत त्यामुळे एकदा सगळं त्यात टाकायचं. मीठ ॲड करून झालं की आपण जी चवळी भिजत घातलेली आहे ती यात टाकायची. आणि आपल्याला जसं पाणी पाहिजे, जशी पातळ पाहिजे, घट्ट पाहिजे, त्यानुसार पाणी ॲड करायचं. पाणी ॲड करून झालं की त्याच्यावरती घरी जर कोथिंबीर असेल तर ती बारीक चिरून वरती टाकायची. मी तर कोथिंबीर टाकली आणि कुकरचं झाकण लावून 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या. आपण रात्रभर चवळी भिजत ठेवलेली असल्याने ती लवकर शिजते. झाली आपली चवळीची भाजी तयार. कशी वाटली? प्लीज लाईक अँड सबस्क्राईब.